सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात गेली 2 वर्षांपासून कायदा व सुव्यवस्था ढासळली गेली आहे. मानोर येथील वकील दाम्पत्याची हत्या झाली. हे गुन्हे करण्याचे धाडस गुन्हेगाराला कोणामुळे आले हे आपले अपयश म्हणावे लागेल, असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे. राहुरी तालुक्यातील मानोर येथील वकील दाम्पत्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ राहुरी येथील तहसील कार्यालयावर वकील बार असोसिएशनच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. आणि त्यांच्या पत्नी मनीषाताई आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काल परवा त्यांच्या अंत्यविधीला देखील मी उपस्थित होतो आणि खरं त्यावेळेस त्यांचा जो मला वाटतं लॉ करतोय मुलगा पहिल्या वर्षाला आहे, त्याची खरं मी काय अवस्था बघू शकलो नाही. मी अश्रू त्या ठिकाणी थांबवू शकलो नाही. नंतर जाऊन मी त्याची विचारपूस देखील केली, त्याला धीर देखील दिला. अत्यंत दुर्दैवी घटना खरं आमच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी घडलेली आहे. आपण सर्व वकील मंडळी या ठिकाणी आलात. माझं तर खरं आपल्याला देखील आपल्या मागण्या असतील किंवा आपल्या मताशी तर सहमत आहेच, परंतु माझा आणखीन या आमच्या तालुक्यात ही अशी एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली. आज वकिलांसारखे माणसं जर संरक्षण त्या ठिकाणी स्वतःला असुरक्षिततेची भावना त्यांच्या मनात असेल, तर या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणूस किती दहशतीखाली या जगतोय याची देखील खरं कल्पना करवत नाही. खरं आपण आपल्या मागण्या काही सांगितल्या. ऍडव्होकेट्स प्रोटेक्शन ऍक्ट आला पाहिजे. निश्चितपणे आपण सरकारकडं कायदा करावा म्हणून आग्रह केलेला आहे, परंतु काही जणांच्या भाषणात असं झालं की खासगी विधेयक देखील मांडावं. तर निश्चितपणे मगाशी काही वकिलांबरोबर चर्चा करत होतो. आता घडलेल्या या प्रकारानंतर निश्चितपणे हा कायदा आणण्याची जोरदार गरज आपल्या सर्वांना भासतीये. सरकारने पुढच्या अधिवेशनात किंवा त्याच्या पुढच्या अधिवेशनामध्ये जर का हा कायदा आणला नाही तर निश्चितपणे मी स्वतः आपल्या सर्वांची, आपल्या तज्ञ लोकांची चर्चा करून एखादं खासगी विधेयक निश्चितपणे आणेल. परंतु खरं खासगी विधेयकापेक्षा सरकारी विधेयक, सरकार जेव्हा विधेयक आणतं त्याला जास्त वेटेज असतं. बऱ्याचदा 99% खासगी विधेयक हे सरकार त्या ठिकाणी पारित करत नाही, काही ना काही करून ते फेटाळतात. आणि मीच खरं माझ्या इथं राहुरी तालुक्यातल्या प्रकल्पग्रस्त व्यक्तींकरता एक खासगी विधेयक खरं गेल्या वर्षभरापासून आणतोय. परंतु खासगी कामकाज जे असतं ते शुक्रवारी फक्त चालतं आणि दर शुक्रवारी मी बघतो विधानसभा अध्यक्ष कामकाज हे करताना. आणि पुढच्या शुक्रवारी माझं प्रकल्पग्रस्तांचं विधेयक जवळपास 1 वर्ष मी हे अधिवेशन ते अधिवेशन बघतोय, चर्चेला त्या ठिकाणी आले. तरी देखील आपल्या सर्वांच्या भावना घेऊन मी विधेयक मांडतो. परंतु आमच्यासारख्या आमदारांनी आणण्यापेक्षा शासनाने विधेयक आणलं तर निश्चितपणे त्याला आणखीन जास्त वेटेज येईल आणि ते पारित होण्याचं देखील चान्सेस जास्त असतात. खरं आज आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग इथं आहात. या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत ढासळलेली आहे. गेल्या विशेषतः 1-2 वर्षापासून मी बघतो. अत्यंत खरं मी बऱ्याचदा कित्येक विषय असतात ते आता इथं जास्त चर्चा करणार नाही, परंतु माझं एक या ठिकाणी मत आहे की आमच्यासारख्या देखील लोकांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊ नये. खरं इथं आपण आता माझं असं मत झालंय की आज इथं हे जे गुन्हेगार इथं आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय ते सराईत गुन्हेगार आहेत. याच्या अगोदरही अशाच कलमातल्या गुन्ह्यामधनं काही ठिकाणी निर्दोष सुटले असावेत, काही ठिकाणी गुन्हे अजून चालू आहेत. परंतु एखादा गुन्हेगार एवढे गुन्हे करून पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस निर्माण होतं. याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील कुठेतरी अपयश माझ्यासह. आम्ही लेजिस्लेटिव्ह समोर बसलेलं एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही ज्युडिशरी आहात. आपण लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहोत. पण आपल्या सर्वांचं, मला तुमचं जरी थोडं नसेल पण आम्ही दोघं लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह, कारण आमच्यासारखे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसणारे राजकीय लोक आम्ही जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालणं थांबवत नाहीत, एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आमचीच लोक आहेत, पण या गुन्हेगारांना जोपर्यंत राजाश्रय मिळणं थांबत नाहीत तोपर्यंत खरं खूप काय अशा करण्यामध्ये पॉइंट नाही असं माझं मत आहे. खरं आपण
माझा पक्ष कोणता आहे, माझी जात कोणती आहे, माझा धर्म कोणता आहे, याला खरं जोपर्यंत प्रतिष्ठा मिळत नाही आणि कायदा सर्वांच्या वरती आहे, कायद्याचा आदर मी माझ्या पक्षापेक्षा, माझ्या जातीपेक्षा, माझ्या धर्मापेक्षा, या देशाचा कायदा याला जोपर्यंत मी त्या ठिकाणी प्रतिष्ठा देत नाही तोपर्यंत माझ्या मते ही परिस्थिती सुधारणार नाही असं माझं मत आहे. आज आपण भावनेच्या भरात चला माझा पक्षात एखाद्या गुन्हेगारांना काय फरक पडतोय आणि या गुन्हेगारांचं शेवटी असं दिवसेंदिवस त्या ठिकाणी मनोबल वाढत जातं आणि उद्या आमच्याचवर त्या ठिकाणी एखादा आघात होतो. म्हणून आपण सर्वजण मगाशी पुरोगामत्वाची देखील शब्द कोणाला तरी आला, आपण सर्व इथं खरं बुद्धिजीवी लोक आहात. आपल्या सर्वांचं तर खरं अजून हे कर्तव्य बनतं की खरं कुठं आपण चाललोय. काल परवा खरं अक्षरशः एका घटनेने मी हतबल झालो. मी कोणाचा स्पेसिफिक उल्लेख करणार नाही, परंतु काही एक उत्सवाची एखादी मिरवणूक निघते, त्याच्यामध्ये गुन्हेगारांचे फोटो घेऊन आमचा तरुण वर्ग जर नाचत असेल, मध्यंतरी 2 गुन्हेगार या राज्यामधले एन्काउंटर मध्ये मारले गेले, त्यांचे फोटोंचं उदात्तीकरण जर तरुण पिढी आजची करत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय. कायद्याचं रक्षण करणाऱ्यांपेक्षा कायदा तोडणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते, तरुण वर्ग त्यांच्याकडे जर आधार म्हणून बघतोय तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय, आपण सर्व समाज म्हणून देखील कुठेतरी कमी पडतो. ही खरं मोठी भावना आहे. मी अक्षरशः ते मिरवणुकीतलं चित्र बघून मला हतबल झालो की अरे म्हणजे काय तरुण पिढी आमची आज कुठं चालली आहे आणि तरुण पिढींसमोर अशा गुन्हेगारांचे जर आज आदर्श असतील तर आज एक गुन्हेगार आहे, उद्या आणखीन 100 गुन्हेगार तयार होतील आणि या समाजातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काहीच त्याला आधार राहणार नाही. म्हणून हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की जात पात धर्म पक्ष कार्यकर्ते सगळं बाजूला ठेवून या देशाचा कायदा, या देशाचं संविधान यालाच खरं आपण कसं प्राधान्य देऊ, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी त्या ठिकाणी भावना आहे. आज आपण सर्वजण खरं इथं नगर जिल्ह्यातून सर्वजण आलात. निश्चितपणे वकील, आम्ही देखील वकिलांकडे खरं मोठ्या आशेने बघतो. गेल्या वर्षभरात तर माझं वकिलांशी जास्त संबंध यायला लागलेत, कारण की आमचं सरकार गेल्यापासून इतक्या ईडीच्या केसेस, हे केसेस सगळं मी बघतोय अनुभवून. परंतु मात्र एवढा बुद्धिजीवी वर्ग आपण आहात, एवढं कुशल काम आपण करून आपल्यावरती आज इथं बसण्याची वेळ यावी हे खरं मोठं दुर्दैव आहे. परंतु मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आपला सर्वंत आहेत आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला ज्याचा कुठं काय पक्षाकडे वशिला नसेल, कुठं नसेल, त्याला देखील सांगू इच्छितो की उद्या मला काय आमदारकी पाहिजेच नाही पाहिजेच मला काय फरक पडत नाही, पण समाजामध्ये कुठेतरी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावर मालवाहतूक Never miss an update. करणाऱ्या